होळी आहे म्हटल्यावर वेगवेगळे रंग आले. तर मला असं वाटतं, की वेगवेगळ्या माणसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतात आणि ते रंग आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याच निमित्ताने म्हणजे झी मराठीच्या महासंग्रामच्या निमित्ताने आम्ही आज इथे सगळे एकत्र भेटलोय. तर आम्ही होळी, रंगपंचमी एकत्र सेलिब्रेट करतोय. त्यामुळे खूप मज्जा येतेय. सो येस, रंगपंचमी करतोय आम्ही. वेगवेगळे सण सण म्हणजे होळीचा सण करतोय आम्ही. रंगपंचमी एकत्र साजरी करतोय. त्यामुळे सगळ्यांना भेटून सगळ्या माणसांसोबत आम्हाला खूप 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 मज्जा येते. गाव आता शिमगा असतो. मी शिमगा कधी बघितलेला नाहीये, कधी अनुभवला नाहीये. तर माझी इच्छा आहे की शिमगा मला कधीतरी अनुभवायचा आहे. मी मूळची मुंबईची असल्यामुळे आमच्या इथे तो प्रकार फारसा होत नाही. मी जो सेलिब्रेट केलाय मी जे सण सेलिब्रेट केलेत होळीचे, रंगपंचमीचे, ते मला आठवतात, की आमच्या सोसायटीच्या खाली होळी उभारली जाते. मग आम्ही सगळे त्या होळीची पूजा करतो. मग त्याला पेटवलं जातं. आम्ही आमच्या इच्छा त्या होळीसमोर मांडतो आणि बोंबा मारतो. तो एक पार्ट आहे, तो माझा फेव्हरेट आहे. लहानपणी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे गावाकडची होळी ही वेगळ्याच प्रकारची असते, वेगळ्याच पद्धतीची असते एवढंच मी ऐकत आली आहे. पण ती अनुभवली नाहीये कधी. मुंबईचीच होळी अनुभवली आहे, त्यामुळे मला मुंबईची होळी कशी असते इतकंच मला माहिती आहे. तसेच सगळेच रंग छान आहेत, वेगवेगळे आहेत. पण माझा फेव्हरेट असा रंग आहे तो म्हणजे गुलाबी. पिंक कारण सगळ्या मुलींचं कसं पिंक कलर फेव्हरेट असतो, तसं माझं फेव्हरेट कलर पिंक आहे. पण तो मला अगदी लहानपणापासूनच आवडतो, की तो आत्ता मी मोठी झाले आणि मला आवडू लागलाय असं नाहीये. तो मला लहानपणापासूनच पिंककडे अट्रॅक्शन होतं. सो असं छान वाटतं. पिंकमध्ये असं ब्राईट दिसतो, उठून दिसतो. त्यामुळे पिंक, न्यूड पिंक, बेबी पिंक असे शेड्स मला खूप आवडतात. मला बेसिकली रंगपंचमीच आवडते. आत्ता असून सुद्धा मी खेळत नाही. मला खूप आवडायची. मी लहानपणी फार म्हणजे प्रचंड मी रंगपंचमी खेळले. नाईट आउट्स करून, पिशव्या भरून, फुगे भरून, वेगवेगळ्या प्रकारचे रंग आणून, ड्रम्स पाण्याने भरून अगदी 4-5 वाजल्यापासून आम्ही रंगपंचमी खेळायला चालू करायचो. जोपर्यंत आई ओरडत नाही, की "चल बाबा बस झालं, खूप अंग खराब झालं, आता अंघोळ कर, जेवायला बस, आपण जेवण एकत्र करूया." तोपर्यंत माझी रंगपंचमी चालायची. पण आता जसं-जसं कळायला लागलं, की याचे इन्फेक्शन्स होतात, साइड इफेक्ट्स असतात. आपल्यामुळे प्राण्यांना त्रास होतो. त्यांना बिचाऱ्यांना काही बोलता येत नाही, पण त्यांना आपल्यामुळे त्रास होतो. तर जशा-जशा गोष्टी कळत गेल्या, की ह्या जितक्या चांगल्या तितक्याच वाईटसुद्धा आहेत, ज्याचे साइड इफेक्टसुद्धा आहेत. तसं-तसं माझं रंगपंचमी खेळणं बंद झालं. सो मी आता नाही खेळत रंगपंचमी. चित्रपट केला होता सूरसपाटा. त्या सूरसपाटामध्येच ते गाणं आहे. पण मला फार लिरिक्स माहीत नाहीये. एकच लिरिक्स मला पाठ आहे. रंग भारी रे, रंग भारी रे, रंग भारी पण ते मला आठवत नाहीये त्याचं प्रॉपर लिरिक्स. आला होळीचा सण लय भारी, चल नाचूया. ओके, सो हे फेमस गाणं आहे आणि या गाण्यावर डान्स करायला पण खूप मज्जा येते. नवशक्तीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा.